नागपूरमध्ये अन्न सुरक्षेबाबत एफडीएनं मोठी कारवाई करत तब्बल 58,42,000 रुपयांचा संशयित खाद्यपदार्थाचा साठा जप्त केला आहे। विशेष मोहिमेदरम्यान प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर ही कारवाई करण्यात आली आहे। खाद्य सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार एफडीएच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे सोनेगाव MIDC हिंगणा येथील FDC लिमिटेडच्या वितरक प्रतिष्ठानाची तपासणी केली। तपासणी दरम्यान एनर्जल व उत्पादनाच्या लेबलवर नियमांच्या विरोधात माहिती नमूद करण्यात आल्याचं आढळून आलं। त्यामुळे हे उत्पादन मिसब्रँडेड अन्नपदार्थ म्हणून आढळलं। FDA अधिकाऱ्यांनी एनर्जलच्या विविध फ्लेवरचे 10 नमुने तपासणीसाठी घेतले। तसेच सुमारे 55,68,000 रुपये किमतीच्या 1,79,627 बाटल्या आणि पॅकेट्स जप्त करण्यात आले। याशिवाय धांतोली येथील एका क्लिनिकमधून न्यूट्रास्युटिकल श्रेणीतील 4 नमुने घेण्यात आले असून 1,42,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला। तसेच जिल्ह्यातील विविध प्रतिष्ठानामधून 161 किलो प्रतिबंधित अन्नपदार्थही जप्त करण्यात आले। एफडीएनं सर्व नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले आहेत। अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहावं आणि कोणतीही तक्रार टोल फ्री क्रमांक 1800-222-365 वर नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय। उपभोक्त्यांच्या सुरक्षेसाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्यानं राबविण्यात येणार असल्याचं एफडीएनं स्पष्ट केलंय।